बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांना न्यायालयात सरेंडर करण्यात आले होते। आज मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे। तसेच आज शाळेचे संचालक तुषार आपटे, उदय कोतवाल यांना SIT टीमने कल्याण न्यायालयात केले होते। काल या एका गुन्ह्यात या दोघांना जामीन मंजूर झाला होता, तर दुसऱ्या गुन्ह्यात SITने तात्काळ ताबा घेतला होता। आज SIT टीमने दोघांना कल्याण न्यायालयात हजर केले होते, त्यात देखील त्यांना जामीन मंजूर झाला आहे। काय नाव आपलं पहिले नाव सांगा। माझं नाव ॲडव्होकेट चंद्रकांत नारायण सोनावणे। बदलापूरची जी केस होती CR नंबर 380/2024 आणि 390/2024 या दोन्ही CR हा पोक्सोचा CR होता। आणि या पोक्सोच्या CR मध्ये जसं अक्षय शिंदेला अरेस्ट केली होती, तशीच शाळेचे जे सरचिटणीस आणि सचिव जे होते त्यांना सुद्धा अरेस्ट केली होती। त्या गुन्ह्यामध्ये त्यांच्या विरुद्ध फक्त पोक्सो ॲक्टचा सेक्शन 21(2) हा लावण्यात आला होता, परंतु 21(2) हा बेलेबल ऑफेन्स असल्या कारणाने मेहरबान न्यायालयासमोर त्यांना ज्या वेळेला हजर केलं त्यावेळेला मेहरबान न्यायालयाने त्यांचा पोलीस कस्टडी रिमांडचा जो अर्ज होता तो रिजेक्ट केला आणि दोन्ही CR मध्ये दोन्ही आरोपींना बेलवर मेहरबान न्यायालयाने सोडलेले आहे। त्यापैकी 380चा जो CR होता त्यामध्ये काल मेहरबान कोर्टाने त्यांचा PCR रिजेक्ट करून बेलवर सोडलेला आहे आणि जो दुसरा CR होता त्याच्यात आज त्यांना बेलवरती मेहरबान न्यायालयाने सोडलेला आहे। मुख्याध्यापिका ज्या आठवले अर्चना आठवले त्यांचा काय नेमका रोल दाखवला आणि आज न्यायालयाने काय युक्तिवाद काय झाला आणि त्यांना बेल कशी होती? आठवले मॅडमचा रोल असा आहे का त्या मुख्याध्यापिका होत्या त्या शाळेच्या आणि मुख्याध्यापिकांना त्या घटनेबाबत इन्फॉर्मेशन मिळाली होती आणि इन्फॉर्मेशन मिळून सुद्धा त्यांनी पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलेलं नाहीये। त्यांचा निग्लिजन्स दाखवण्यात आला होता का यांनी रिपोर्ट केला नाही पोलीस स्टेशनला आणि त्यामुळे सेक्शन 21(2) हा मुख्याध्यापक, संस्थेचे सचिव आणि संस्थेचे चेअरमन या तिघांवरती 21(2) लावण्यात आला होता। हे तिन्ही सेक्शन बेलेबल असल्या कारणाने मॅडमला सुद्धा बेल झाला आणि बाकीच्या लोकांना सुद्धा बेल झालेला आहे। आज नेमकं काय दस्तावेज वापरले आणि कितीचं आज सुद्धा पोलिसांनी PCRचा रिपोर्ट दाखल केला होता, परंतु PCRचा रिपोर्ट मेहरबान न्यायालयाने नामंजूर केलेला असून प्रत्येकाला 25,000च्या रोख जामिनावर सोडवण्यात आला आहे। काय बोलू सांगा। तुमचे जे आरोपी ते त्यांना जामीन मंजूर झाला, काय सांगणार? कालही जामीन मंजूर झाला होता, आजच्या CR मध्ये पण त्यांना जामीन मंजूर झालाय। दोघांमध्ये चार्जशीट दाखल आहे। कोर्टात काय युक्तिवाद झाला होता सर काल आणि आज काय युक्तिवाद झाला? आज युक्तिवाद कालचे जे पेपर्स आम्ही रिप्रेझ केले होते ते सगळे कोर्टाला दिले आणि सेम सेक्शन असल्यामुळे कालचीच ऑर्डर कोर्टाने परत केली आणि त्याच्यामुळे जास्त आर्ग्युमेंट करायची गरज पण नाही लागली। काय दुसरा कोर्टाने केला की हजर वगैरे राहण्याचं काय नाही। आता ऑर्डर फक्त दिली आहे की झाले फायनल तर सांगू आम्ही कॅशमध्ये 25ची ऑर्डर दिली आहे 25,000ची आम्ही भरतो।